श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 34. बायजाने वेगात त्या गाठोड्यावर काठी मारली आणि त्या क्षणी त्या गाठोड्यातून सापाऐवजी पिवळी धमक सोन्याची लगड बाहेर पडली होती. सोन्याची लगड पाहून दोघेही चक्रावून गेले. बायजाच्या हातातील काठी केव्हाच गळून पडली होती. हळूहळू दोघेही खाली बसले होते. बायजाने धीर करून ते लगड चाचपचून बघितलं होतं आणि काहीशा अप्रूपाईने तर काहीसा आश्चर्याने उद्गारली होती, सोन्याचा आहे? पण मी तर त्यात साप दाबला होता, खरंच? बायजाला बस्सापाच्या आवाजातला खरेपणा जाणवला होता. साक्षात्कार झाल्याप्रमाणे ती बस्सापाकडे पाहत पुटपुटली होती, म्हणजे बाबा? हा, होय बाबा. शहाश्रू नयनाने बस्सापा सदगदित होत बोलत होता. बाबांनीच हा चमत्कार केला. आता तरी पटलं ना की माझे बाबा देव आहेत? बायजा पुतळ्यासारखी बसून होती. आपण त्या साधूबाबाच्या नावे किती बोटे मोडली या विचाराने तिला शरमल्यासारखे झाले होते. पश्चातापाच्या आगीत तिचं मन शुद्ध होत असतानाच बस्सापा उठला होता. बायजा, अगं माझा ऐक, आपल्याला देव हवा, पैका नको. मान डोलवीत बायजा उठली होती. बाबा मला क्षमा करतील. आणि प्रत्युत्तर न देता तिचा हात धरून बस्सापा तिला पटवर्धनाच्या कुराणाकडे घेऊन गेला होता. कुराणात स्वामी बाळकृष्ण बुवा आणि पटवर्धन यांच्याशी चर्चा करीत बसले होते. पाठीमागील झाडावर 2 कंदील टांगण्यात आले होते आणि बसलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर उजेडासाठी लाकडं पेटवण्यात आली होती. त्या लवलवणाऱ्या ज्वाळाच्या उजेडात स्वामी अधिक तेजस्वी भासत होते. बाळकृष्ण बुवा, रावसाहेब पटवर्धन दोघेही हात जोडून स्वामी समोर उभे होते. बुवा, तुम्ही मंगळवेढ्यात तुमचे कार्य वाढवा, श्री स्वामी समर्थ बाळकृष्ण बुवांना उपदेश करीत होते. बुवा, तुमचा ओढा पंढरपूरकडे आहे हे आम्हाला माहिती आहे, पण या मंगळवेढ्यालाही तुमची जरुरी आहे. सध्या धर्मांतर अतिक्रमण होत आहे. गोरगरिबांच्या भावनेचा व्यापार करून त्यांना नांगवले जात आहे. त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम तुम्हालाच करावे लागणार. बाळकृष्ण बुवा कानात प्राण ऐकून स्वामी समर्थांचे उपदेश ऐकत होते. बुवा, तुम्ही येथील जनतेला जागृत करा, धर्माचा प्रसार करा, आपला विखुरलेला समाज एकत्र आणा, जातीपातीच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न करा. बाळकृष्ण बुवांनी नम्रपणे होकारार्थी मान हलवली. पुढील कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.